का जाणताय देव आणि का जाणून घ्यायचं देवाला? तेव्हा जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आज जगामध्ये ही जी विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे ही फक्त देव न कळल्यामुळे बरं का. राग येऊ द्या माझा तुम्हाला आला तर, काही नाही, कीर्तन झाले, आता मी गाडीत बसणारे, निघून जाणारे आहे की नाही. काय तुमचा न माझा काही बांधाला बांध नाही, तुमचं न माझं काही कोर्ट कचेरी नाही. हा आहे का काही? नाही ना. ऐका, हा राग आला तर येऊ द्या, पण तुमची लेक म्हणून बोलू, तुम्हाला एक लेख म्हणून बोलत्या आणि स्वतःच्या लेकराचा कधी राग येऊ द्यायचा नसतो. बाबा आज जीवनामध्ये जगामध्ये ही जी विपरीत परिस्थिती निर्माण झाली ना, याचं कारण फक्त एक जगाला देवच कळाला नाही. आणखी देवापासून फार वंचित झाले जग. माणसाला देव नाही कळाला, माणसाला फक्त जात कळाली. नाही समजलं? थोडा करंट लावून घ्या. जगद्गुरु तुकोबाराय तुमचे, सावता बाबा आमचे, अहिल्या देवी आमची. अरे कोणी सांगितलं तुम्हाला? मी आता छत्रपती शिवाजी महाराज बोलले ना, मी आता म्हणते काय, नारी जातीत जन्म घेतला अहिल्या होणार ग, नारी जातीत जन्म घेतला अहिल्या होणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, अहिल्या होणार ग, मी भंडारा देणार. अरे कोणी सांगितलं तुम्हाला जातनपात? अजिबात नाही. आपण इथं जाती जातीमध्येच गोट्या खेळत बसलो, तिकडे माणसं आपल्या धर्मामुळे मरतायत. त्याच्यामुळे माझं एक सांगणं आहे तुम्हाला, ऐका, जात सोडून द्या गड्या, जातीने काही होणार नाही. जपायचं आहे ना तुम्हाला, हिंदू धर्म जपा. आज आपला महाराष्ट्र दिन आहे ना, आज 1 मे आहे ना. अरे खूप भाग्यवान आहेत आपण की आपण या सुंदर मातीमध्ये जन्माला आलोत. एवढे भाग्यवान आहेत, एवढे भाग्यवान आहेत की या मातीचं कौतुक संतांनी सुद्धा करावं. एवढे महान आहेत. मग मला एक गोष्ट सांगा की या सुंदर मातीमध्ये रक्त सांडलेलं आवडणार आहे तुम्हाला? मग या सुंदर मातीमध्ये रक्त सांडण्याचे दिवस गेले हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अहिल्या देवीनं, राणी लक्ष्मीबाईनं, हे सगळ्यांनीच रक्त सांडलंय आणि आपल्यासाठी सांडलं होतं. पण आता जर पुन्हा आपण आपल्यात रक्त सांडवत असेल तर याला उपयोग नाही. म्हणून सगळ्यांनी एक होण्याचं गरजेचं आहे. हे का घडतंय तर देव जाणता हे आपल्याला कळलेलं नाही. हे का घडतंय, देव चतुर हे आपल्याला कळलेलं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जीवनामध्ये आल्यानंतर नका तुम्ही परमार्थ करू, नका तुम्ही गळ्यात माळ घालू, नका तुम्ही हातात टाळ घेऊ, पण निदान माणुसकी तरी विसरू नका. माणुसकी हाच माणसाचा खऱ्या अर्थानं परमार्थ आहे. का हो जगद्गुरु तुकोबराय, माणुसकी जपू, परमार्थ करू.